सर्वांना नमस्कार. अ, आपल्याला माहीत आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आपण जे स्वयंसेवकाच्या मार्फत समर कॅम्प राबवत आहोत इयत्ता 2री ते 5वीच्या मुलांसोबत. तर ते स्वयंसेवकाचा जो कॅम्प घेत आहेत, तर तो कशा पद्धतीने चालत आहेत आणि ते आपल्याला जे काही केंद्र प्रमुख असतील किंवा मुख्याध्यापक असतील, तसेच प्रथमची जी टीम आहे तर त्यांनीसुद्धा यासाठी भेटी द्यायच्या आहेत. तर त्यांनी भेट देऊन तर त्या समर कॅम्प संदर्भात आपल्याला एक लिंक भरायची आहे. तर ती कशा पद्धतीने भरायची ते आपण बघूयात. आपल्याकडे 2 लिंक आहेत. एक आहे असेसमेंट डेटा कलेक्शन लिंक, ही जे स्वयंसेवकांनी जे समर कॅम्प घेत आहेत, जी मुलांची चाचणी घेतली आहे. तर ती चाचणी घेण्यासाठी ती पहिली लिंक आहे आणि दुसरी लिंक आहे मॉनिटरिंग डेटा कलेक्शन फॉर्म. तर यामध्ये आपण जे पर्यवेक्षकीय यंत्रणा जे भेटी देणार आहे समर कॅम्पला, तर त्यामध्ये आपल्याला ही 2 नंबरची लिंक आहे. त्यामध्ये माहिती भरायची आहे. तर त्यावर क्लिक करायचं आपल्याला. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याकडे एक पेज ओपन होईल. अशा प्रकारे पेज ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला आपण कोणत्या तालुक्यामध्ये भेट दिलेली आहे, तर त्या तालुका निवडून शाळेचे नाव निवडायचं आहे. त्यानंतर शाळेचा UDAS कोड सिलेक्ट करायचा आहे आपल्याला. तर यामध्ये भेट देणाऱ्या व्यक्तीचं नाव, जे अधिकारी भेट देत आहेत, तर त्यांचं आपल्याला यामध्ये नाव लिहायचं आहे. हे नाव लिहित असताना आपल्याला फक्त इंग्रजीमध्ये नाव आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर भेट देणाऱ्या व्यक्तीचे पद आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. केंद्र प्रमुख आहेत की मुख्याध्यापक आहेत ते. आता आपण ज्या ठिकाणी समर कॅम्पच्या वर्गाला भेट दिल्याच्यानंतर जो कोणता स्वयंसेवक वर्ग घेत असेल, तर त्या स्वयंसेवकाचं आपल्याला याच्यामध्ये नाव आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, त्याचा मोबाईल नंबर. आपण भेट देण्याचा दिनांक, कोणत्या दिवशी आपण भेट देत आहोत, याच्यामध्ये वर्गाची स्थिती. आता आपण ज्यावेळेस भेट देऊ वर्गाला, तर त्यावेळेसची स्थिती काय होती ते आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे. वर्ग सुरू आहे, वर्ग सुरू होणार आहे किंवा वर्ग सुरू नाही. आपण जर गेल्याच्यानंतर वर्ग सुरू असेल, तर वर्ग सुरू आहे असं या पद्धतीने आपल्याला निवडायचं आहे. त्याच्यानंतर निवडलेला स्वयंसेवक वर्ग चालत आहे का? जे आपण जे स्वयंसेवकाला ट्रेनिंग वगैरे दिलं होतं, तर तो स्वयंसेवक वर्ग घेत आहे का? ते आपल्याला याच्यामध्ये होय नाही लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे की स्वयंसेवकद्वारा पूर्वचाचणी झालेल्या मुलांची संख्या. आता आपण जे स्वयंसेवकांनी पूर्वचाचणी घेतली होती आणि त्यांनी ते आपण प्रपत्र दिले होते, तर त्यावरती पण जे किती मुलांची चाचणी भरलेली आहे, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर भेटीच्या दिवशी उपस्थित मुलांची संख्या. आपण भेट दिली त्या दिवशी 10 मुलांपैकी किती मुले उपस्थित होते, ते आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आहे ज्या कृती आहेत मॅन्युअलनुसार आणि नियोजनानुसार घेतले जात होते का, तर ते पण आपल्याला निरीक्षण करून याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर आहे लर्निंग प्रोग्रेस प्रपत्र किंवा क्लास प्रोग्रेस प्रपत्र भरली गेली होती का. जे स्वयंसेवकांनी आपण दिलेलं प्रपत्र आहे, तर ते भरलेलं आहे का, तर ते आपल्याला बघून लिहायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या उपस्थिती प्रपत्र भरली गेली होती का, ते पण आपल्याला स्वयंसेवकाकडे जे उपस्थिती मुलांची आहे, तर ते प्रपत्र भरलेलं आहे का ते बघून आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे TLM शैक्षणिक साहित्याच्या वापर निरीक्षणादरम्यान केला गेला का. आता आपण ज्यावेळेस स्वयंसेवकाचा वर्ग आपण बघत आहोत, निरीक्षण करत आहोत, तर त्यामध्ये त्या स्वयंसेवकांनी त्याच्या कॅम्पमध्ये शैक्षणिक साहित्याचा वापर केला आहे का, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे स्वयंसेवकाला आलेल्या 2 प्रमुख आव्हानांचा उल्लेख करा. आता यामध्ये जर समस्या असतील तर लिहू शकता किंवा जर समस्या नसतील तर त्याच्यामध्ये कोणतीही समस्या नाही या पद्धतीने पण आपण टाकू शकतो किंवा आपले स्वयंसेवक वर्गाबद्दलचे निरीक्षण थोडक्यात पण याच्यामध्ये आपण लिहू शकतो. यामध्ये आपणास काही अडचण असेल तर आपण प्रथम टीमसोबत संपर्क करू शकता. धन्यवाद.